चोळके संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांना या मतदारसंघामध्ये पाठिंबा जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि विशेष म्हणजे गरीब मराठा जो आहे त्याचा असणारा पाठिंबा मिळायला सुरुवात झालेला आहे ही आम्ही एक पॉझिटिव्ह साईन त्या ठिकाणी असणारा पाहतोय। दुसऱ्या बाजूला एनसीपीचे असणारे जे काही उमेदवार आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये एकोपा नाही, जे महाविकास आघाडीमध्ये आणि एक संघही नाही अशी असणारी परिस्थिती आहे। बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, परंतु महाविकास आघाडीमधले असणारे उद्धव ठाकरे सेना जी आहे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। अजूनपर्यंत शरद पवार एनसीपी यांची असणारी भूमिका ही स्पष्ट नाही अशी असणारी परिस्थिती आहे। राहुरी मतदारसंघामध्ये जे काही पहिल्यांदा शरद पवार एनसीपी कडून नाव येत होतं ते प्राजक्ता तनपुरे यांचं असणारं नाव त्या ठिकाणी येत होतं, परंतु अचानकपणे तिथे एनसीपी शरद पवार यांच्या मार्फत जो उमेदवार देण्यात आलेला आहे याचा पूर्व इतिहास आपण असणारा पाहिलं तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी आहेत अशी परिस्थिती आहे। कदाचित शरद पवार एनसीपीचा एक उमेदवार प्राजक्ता तनपुरे असते तर उमेदवार आम्ही द्यायचा की न द्यायचा हा विचार आम्ही त्या ठिकाणी केला असता, परंतु लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बीजेपीने आणि त्यांच्या मित्रपक्षाने 8वा उमेदवार देऊ नये या समझोत्याच्या पाठीमागे जेव्हा एकाच एक उमेदवार होतोय अशी परिस्थिती आली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उचलून एनसीपी शरद पवारांनी आपल्या पक्षावरती उभा केला अशी असणारी परिस्थिती आहे। हा उमेदवार सिरियस आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून राहुरी मतदारसंघामध्ये आमने सामने भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असाच लढत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय।